महात्मा गांधी मिशन संस्थेच्या 41व्या वर्धापन दिन समारोहाचे अध्यक्ष आणि प्रमुख अतिथी हनुमंतरावजी गायकवाड, MGM विद्यापीठाचे कुलपती अंकुशरावजी कदम, महात्मा गांधी मिशन संस्थेचे उपाध्यक्ष डॉक्टर जाधव, महात्मा गांधी मिशन संस्थेचे विश्वस्त भाऊसाहेब राजाणे, माननीय निमंत्री, आजच्या कार्यक्रमास उपस्थित असणारे सर्व सज्जन, 41 वर्ष संपली. डिसेंबर 1982 रोजी महात्मा गांधी मिशन संस्थेच्या बायलॉची कॉपी हाताने लिहून चॅरिटी कमिशनरच्या कार्यालयात दाखल केली आणि चॅरिटी कमिशनर श्री बंडाळे व त्यांच्या सहाय्यक श्रीमती पवार यांनी त्याच दिवशी सर्व प्रक्रिया पूर्ण करून दुपारी प्रमाणपत्र घेऊन जाण्यास सांगितले. आजकाल शासकीय कार्यालयात अर्ज दिल्यानंतर कामाला 6 महिन्याच्या कमी वेळ लागत नाही. त्या काळात तत्परतेनं त्यांनी हे प्रमाणपत्र दिले आणि प्रवास सुरू झाला. एका छोट्या गावापासून बिळा गावामध्ये आमचे मित्र सहकारी डॉक्टर वरपुडे यांचा दवाखाना आम्ही घेतला आणि बेड्स नव्हते, ओपीडीच होते. तिथून दवाखान्याचं काम सुरू केलं. पुढे नांदेडला 10 बेडचं हॉस्पिटल काढलं. नांदेडहून नवी मुंबईत संधी मिळाली आणि मागचा प्रवास जर आज आठवला तर 10 बेडच्या रुग्णालयापासून आज जवळजवळ 2000 बेडचे रुग्णालय महात्मा गांधी मिशनचे काम करत आहे. 1000 बेडचे रुग्णालय औरंगाबाद मध्येच आहे.
आणि नवी मुंबई कार्यक्षेत्रामध्ये दुसरं 1000 बेडचं रुग्णालय आणि 500 बेडचे दुसरे रुग्णालय, असं एक आरोग्य सेवेमध्ये प्रचंड मोठा विस्तार गेल्या 40 वर्षांमध्ये झाला. शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये औरंगाबादला जवाहरलाल नेहरू इंजिनिअरिंग कॉलेज स्थापन झालं. (1983) ज्याची धुरा महाविद्यालयाचे प्राचार्य श्री प्रतापराव बोराडे यांच्याकडे सोपवली आणि त्यांनी अल्पावधीमध्ये औरंगाबाद शहरात एक गुणवत्तेचा आगर असणारे महाविद्यालय होते. जवाहरलाल नेहरू अभियांत्रिकी महाविद्यालयाचा लोक शहरापुरता नव्हता, जिल्ह्यापुरता नव्हता, तर महाराष्ट्र राज्य आणि राज्याच्या सीमा ओलांडून बाहेरपर्यंत नेण्याचं काम प्रतापराव बोराडे यांनी केलं. आज ते आमच्यात नाहीत, पण त्यांनी केलेलं कार्य हे आज आपल्या समोर उभं आहे. महात्मा गांधी मिशन परिसरामध्ये जिथं बाबूरावचा हात लागला नाही असं एकही काम नाही. मग तो परिसर जवाहरलाल नेहरू इंजिनिअरिंग कॉलेजचा परिसर असो, MGM वैद्यकीय महाविद्यालयाचा परिसर असो, गांधीलीचं कृषी महाविद्यालय असो किंवा संपूर्ण कृषी महाविद्यालयाचा परिसर असो, जिथं जिथं MGM हे नाव आहे तिथं तिथं बाबूरावजींचं अस्तित्व आहे. तीनशे मुलांनी सुरू झालेलं हे कॉलेज भारतामध्ये अभियांत्रिकीचे 10,000 विद्यार्थी दरवर्षी शिक्षण घेत आहेत. वैद्यकीय महाविद्यालयामध्ये 2,000 मुलं MBBSचं शिक्षण घेत आहेत. जवळजवळ 1000 मुलं जे आहेत ते पदव्युत्तर शिक्षण घेतात वैद्यकीय महाविद्यालयात. शाखा म्हणा, कला महाविद्यालय असो, फाईन आर्ट्स कॉलेज, परफॉर्मिंग आर्ट्स कॉलेज, भारताच्या कानाकोपऱ्यातून शोधून कलावंतांना इथं आणलं, गुरुकुलाची स्थापना केली आणि वेरूळ अजिंठ्याच्या परिसरामध्ये कलेचं एक नवीन दालन महात्मा गांधी मिशनने सुरू केलं. अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये 20 ते 25 शाखामध्ये त्यांचं शिक्षण सुरू आहे. औरंगाबाद अनेक
विद्याशाखामध्ये अनेक विद्यापीठ पाहता पाहता 300 विद्यार्थ्यांचा हा शैक्षणिक परिसर हा देशभरामध्ये 50,000हून जास्त विद्यार्थी दरवर्षी शिक्षण घेतात. बाबूराव, आता रोजच प्रवास करावा लागतो आणि असा एक दिवस जात नाही की प्रवासामध्ये कोणी विद्यार्थी भेटला नाही. विद्यार्थी भेटतात, जवळ येऊन सांगतात, सर आम्ही तुमच्या कॉलेजचे. तुम्ही आम्हाला शिकवलं नाही, बाबूरावने आम्हाला शिकवलं नाही, पण आम्ही तुम्हाला रोज पाहतो. त्या परिसरामध्ये जागोजाग फिरताना आणि काम करताना तुम्ही लोक दिसत होता आम्हाला आणि ओळख म्हणून सांगतात. 83ची बॅच, 85ची बॅच, 98ची बॅच आणि काही दिवसापूर्वी विमानात एक विद्यार्थी भेटला. त्यांनी सांगितलं, माझं नाव शर्मा, मी मुंबईहून पोस्ट ग्रॅज्युएशन केलं मेडिसिन मध्ये. मी तुमच्यापैकी फक्त डॉक्टर सुधीरला ओळखतो, कारण ते डॉक्टर सुधीर रोज आमच्या बरोबर असायचे. पण बाबूराव आणि तुम्ही येत जात असताना आम्ही पाहिले. आम्ही म्हणलं, आम्हाला पाहिलं ना तेवढंच आम्हाला बसलं. काय करता तुम्ही? तर त्याने सांगितलं, हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये मी ग्रेड 1 रिसर्च सायंटिस्ट आहे आणि कॅन्सरवर माझे रिसर्च सुरू आहे. अतिशय आनंद वाटला. आम्ही जे अपेक्षित केलं होतं त्याच्यापेक्षा आमच्या विद्यार्थ्यांनी आम्हाला भरभरून दिलं. जी अपेक्षा केली नव्हती ते महात्मा गांधी मिशनच्या विद्यार्थ्यांनी महात्मा गांधी मिशन संस्थेला भूतकाळातील कारकिर्दीतून भरभरून दिली. आजही मुलं काम करतात, संशोधन करतात. जगातल्या मोठमोठ्या मल्टीनॅशनल्स मध्ये मुळे त्यांचं कर्तृत्व त्यांचं जरी असलं तरी त्यांना घडवण्याचा छोटासा हातभार इथल्या गुरुजनांनी आणि सर्व सहकाऱ्यांनी लावला. आज त्या सर्वांची आठवण येते. या 40 वर्षामध्ये काय केलं? आजकाल लोक विचारायला लागले, तुम्ही काय केलं? 10 वर्षात काय केलं? 20 वर्षात काय केलं? म्हणून एवढंच आहे की विद्यार्थी घडवण्याचा. इंग्रजीत एका जागी असं म्हणलेलं आहे, तुम्हाला तुमच्या कर्माचं फळ काही महिन्यात पाहिजे असलं तर धान्य पेरा. गहू पेरला की 3 महिन्यात गव्हाचं पीक हाती आलं. तुमचं काम जरा जास्त काळ टिकावं असं वाटत असलं तर फळबागा लावा. संत्र्याची, मोसंबीची बाग लावली की 30-35 वर्ष तुम्हाला फळं मिळत राहतात. आणि तुम्हाला जर असं वाटलं की चिरंतन काम करा, तुमचं काम हे चिरंतन राहिलं पाहिजे, तर मुलांना शिकवा. शिक्षण हा एक असा दिवा आहे
की हा एक दिव्यापासून दुसरा दिवा, दुसऱ्या दिव्यापासून तिसरा दिवा, आणि या दिव्यापासून दिवे लागत सगळा आसवंत या दिव्याने उजळून निघतो. असं हे शिक्षणाचं कार्य आहे. ते कार्य करा. महात्मा गांधींनी शिक्षणाचं महत्व सांगितलं. विनोबाजी भावेंनी शिक्षणाचं महत्व सांगितलं. स्त्री शिक्षणाचं महत्व महात्मा फुलेंनी सांगितलं. सावित्रीबाई फुलेंनी. शिक्षणावर या प्रत्येकाचा भर होता. आमचे अमरावतीचे संत गाडगे महाराज म्हणायचे खेड्यापाडे जाऊन, अरे पोराला शिकव, अरे पोराला शिकव रे, पोराला शिकव. शिक्षणाशिवाय पोरगा म्हणजे धोंडा, न शिकलेला पोरगा म्हणजे धोंडा. त्याच्यामुळं मुलांना शिकवा आणि संस्कार करा, हे गाडगे महाराजापासून प्रत्येकाने सांगितलं आणि शिक्षणाचं महत्व अधोरेखित केलं. ते कार्य करण्याची संधी महात्मा गांधी मिशनच्या माध्यमातून आम्हाला मिळाली. ही संधी मिळवून देण्याचं काम महाराष्ट्राचे एक मोठे समाजसेवक शरदचंद्रजी पवार यांच्या आशीर्वादाने. हा महाराष्ट्रात असा एक माणूस आहे ज्याच्याकडे चांगलं काम घेऊन जा. तो कोण आहे, त्याची जात काय आहे, पात काय आहे, धर्म काय आहे, पक्ष काय आहे, काहीही न बघता प्रत्येकाला मदत करणारा हा माणूस आहे. त्यांचा आशीर्वाद महात्मा गांधी मिशनला मिळाले आणि एका छोट्या कार्यातून काम करत राहिलो आणि काम करत राहिलो. आजच्या या कार्यासाठी आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आजचे प्रमुख पाहुणे हनुमंतराव गायकवाड इथे आलेले आहेत. हनुमंतराव, तुमचं कार्य फार मोठं आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करी सर्व संकटावर पाय ठेवून उत्कर्षाला पोहोचणारा माणूस म्हणजे हनुमंतराव गायकवाड. मी आता बोलत होतो त्यांच्याबरोबर. त्यांनी सांगितलं की जवळजवळ 1 लाख माणसांना रोजगार दिला आणि पुढच्या 10 वर्षात 10 लाख लोकांना रोजगार देण्याची योजना केली. आमच्या पोरं वनवन फिरतात. 1500च्या नोकरीसाठी 10 दिशांना फिरावं लागतं. तर 10 लाख लोकांना रोजगार देणारा माणूस हा आमच्यासाठी हे आमचं दैवत. 10 लाख म्हणजे किती तुम्हाला माहित आहे का? 10 लाख म्हणजे महाराष्ट्र सरकारची संपूर्ण ब्युरोक्रेसी, ग्रामपंचायतीपासून मंत्रालयातल्या मुख्य सचिवांपर्यंत सगळेजण जर मोजले तर 10 लाख. जेवढ्या 10 लाख लोकांना एकटे हनुमंतराव गायकवाड नोकरी देणार. आज 1 लाख लोकांना त्यांनी रोजगार देऊन झालेला. 10 लाख लोक म्हणजे या देशाचं पूर्ण सैन्य दल, आर्मी, एअरफोर्स, नेव्ही, तिन्ही सैन्य दलातले लोक जरी एकत्र केले सैनिक तर 10 लाख होते. एवढ्या लोकांचा म्हणजे जे राष्ट्रीय पातळीवर सरकार करू शकत नाही का, राज्य पातळीवर किंवा राष्ट्रीय पातळीवर
एवढं मोठं काम एक हाती आपण हनुमंतराव केलेलं आहे. आपले ऋण समाजाने कसे फेडावेत मला सांगा. छत्रपतीच्या जिल्ह्यात जन्माला येऊन छत्रपती एवढं मोठं कर्तबगारी आपण गाजवलेली आहात. मी आपल्याला प्रति छत्रपती असं समजतो. या महाराष्ट्रातल्या पोरांना रोजगार दिला. आपण आज इथं आला बाबूरावच्या प्रेमापोटी, आमच्या महात्मा गांधी मिशनच्या सर्व सदस्यांच्या प्रेमापोटी आला. आमचा परिसर पाहून मी काम करणाऱ्यावर विश्वास ठेवणाऱ्यापैकी ढीगभर उपदेशापेक्षा मदतीचा देणारा एक हात फार मोठा. आणि तुम्ही लाखो लोकांना मदत केलेली आहे, त्यांना जीवनात उभं केलेलं आहे. हे एक प्रात्यक्षिक या विद्यार्थ्यांच्या समोर तुमच्या रूपाने आज उभं आहे. म्हणून महात्मा गांधी मिशन आपला अत्यंत ऋण आहे. आज आपण आला हा 41वा महात्मा गांधी मिशनचा वर्धापन दिन खऱ्या अर्थाने सिद्धीच पावला असं मी मानतो. सर्व विद्यार्थ्यांना आणि सर्व उपस्थितांना मी विनंती करेन की हनुमंतराव गायकवाड यांच्या कर्तृत्वाबद्दल आपण प्रचंड टाळ्या वाजवून उत्स्फूर्त प्रतिसाद द्या. आपले आशीर्वाद घेऊन आमची भविष्याची वाटचाल आम्ही करू. तुमच्या एवढं नाही जमलं तर काही पावलं निश्चितपणाने टाकण्याचा प्रयत्न करू. मी आताच पाहिलं किती क्षेत्रात तुमचं काम आहे. हाऊसकीपिंग हे एक छोटं क्षेत्र झालं तुमच्यासाठी. आता वैद्यकीय क्षेत्रामध्ये, आयुर्वेदाच्या संशोधनामध्ये, अनेक क्षेत्रामध्ये, वैज्ञानिक संशोधनामध्ये 200 कोटी रुपये रिसर्च अँड डेव्हलपमेंट वर हनुमंतराव गायकवाड खर्च करतात. किती? 200 कोटी रुपये. एवढं काम करणारा एवढा साधा माणूस आपण पाहिला काय? म्हणून परत एकदा आपल्या कर्तबगारीला त्रिवार वंदन करून मी माझे 2 शब्द थांबतो.